हरे कृष्ण. आपण मंगलाचरण घेऊयात. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरुन् वैष्णवंश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितंश्च नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सर्व वैष्णवांचं स्वागत आहे आपल्या दैनंदिन भागवत वर्गामध्ये. तर आपला 18वा अध्याय चालू आहे आणि 18व्या अध्यायामध्ये आपल्याला 33वा श्लोक आज पाहायचा आहे. तर 2-3 दिवस आपल्या सुट्ट्या झाल्यामुळं त्याच्या अगोदर शनिवार रविवार होता, त्यामुळं थोडस पार्श्वभूमी आपण पाहूयात. तर 18 ते 23 मध्ये आपण पाहिलं, 18व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत, की सूत गोस्वामी नम्रता व्यक्त करतात आणि भगवंतांचं स्तुतिगान करतायत. एक जो साधक असतो तो नम्रता व्यक्त करतो, परंतु त्याचबरोबर भगवंतांचं गुणगान देखील करतो. हे कसं आपल्याला कळू शकतं, तर सूत गोस्वामींच्या उदाहरणावरून आपल्याला कळू शकतं. तर आपण नम्र आहोत की आपल्यामध्ये अहंकार आहे, या गोष्टी एका गोष्टीवरती प्रतिपादित केल्या जातात, की ते आपण भगवंतांशी शरणागत आहोत. प्रत्येक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने आपण जे काही होतंय ते आपण भगवंतांना त्याचं क्रेडिट देतो. जो स्वार्थी व्यक्ती असतो तो स्वतःला क्रेडिट घेतो, परंतु जे भगवत भक्त असतात ते कोणाला क्रेडिट देतात? ते भगवंतांना क्रेडिट देतात. बरोबर की नाही? म्हणून या गोष्टी आपल्याला इथं कळतात की सूत गोस्वामी, प्रसंग काय तर सगळे जे ऋषी आहेत, जे श्रोते आहेत, ते श्रोते छान पद्धतीने सूत गोस्वामींचं गुणगान करतात. आणि जेव्हा गुणगान होतं तेव्हा गुणगान झाल्यानंतर उत्तरादाखल जे सूत गोस्वामी आहेत ते म्हणतात की अरे, माझ्यामध्ये तर ती योग्यता नाहीये, परंतु भगवंतांची माझ्यावरती असीमित कृपा आहे. या कृपेमुळे काय होतंय की मला श्रवण आणि कीर्तनामध्ये रुची प्राप्त झालेली. म्हणून साधकासाठी एक मेसेज सूत गोस्वामी आपल्याला देत आहेत की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये नम्र असलं पाहिजे. बरोबर. मी क्लास सुरू करण्यापूर्वी नम्रता माताजी, तुम्ही काहीतरी बोलत होतात का? मी तुम्हाला मध्येच कट केलं. नम्रता माताजी, येतोय माझा आवाज माताजी? हा, हरे कृष्ण गुरुजी. मगाशी येत नव्हता अजिबातच काही, म्हणून मी हे करत होते, विचारत होते. अच्छा, आवाज येत नव्हता का? हा, मगाशी येत नव्हता, आता येतोय व्यवस्थित. ठीक आहे माताजी, थँक्यू. नम्रतेवरून मला कळालं माताजींचं नाव देखील नम्रता आहे. ओके, ठीक आहे. तर कशा पद्धतीने भगवंत महान आहेत आणि आपण ज्या लक्ष्मीसाठी धावत असतो, ती लक्ष्मी जी आहे ती भगवंतांच्या
सेवेसाठी किती आकांक्षा, किती इच्छा करत असते हे आपल्याला कळालं. त्याशिवाय असं एक सांगितलं 21व्या श्लोकामध्ये की भगवान श्रीकृष्णांशिवाय दुसरा कोणी नाहीये ज्याला आपण भगवान म्हणू शकतो. भग म्हणजे 6, वाण म्हणजे ऐश्वर्य धारण करणारा, 6 ऐश्वर्य धारण करणारा. कोणते कोणते ऐश्वर्य थोडस सांगा. पुन्हा एकदा थोडीशी रिव्हिजन घेऊ आपण. कोणती 6 ऐश्वर्य जे कधीही बोलत नाहीत, जे शांत असतात, शांत रसामध्ये आस्वादन करतात, त्यांनी सांगा थोडस. जे आतापर्यंत कधीही बोललेले नाहीयेत, कोणते 6 ऐश्वर्य भगवंतांकडे आहेत? कोण सांगेल? की मी नाव घेऊ म्हणजे तुम्ही सांगाल? हा बोला. आहे तू की करुणा माताजी, तुम्ही 2 सांगा. ज्ञान बल. ज्ञान बल, ठीक आहे. ओके, अजून 2 कोण सांगताय? ऐश्वर्य आणि सौंदर्य. ऐश्वर्य सौंदर्य, खूप छान, थँक्यू. आता 2 राहिले, 4 झाले. बाकीचे कोण सांगताय? हरे कृष्णा. हा, हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. यश आणि बल. यश, बल, ज्ञान, ऐश्वर्य, सौंदर्य आणि वैराग्य. थँक्यू. तर भगवान त्यांना म्हणायचं, बरोबर की नाही? पुढं एक सेक्शन चेंज झाला, 24 ते 31. या सेक्शन मध्ये आपण पाहिलं की परीक्षित महाराज जे आहेत ते शमीक ऋषींच्या अनुचित आदरत्यामुळे क्रुद्ध झाले. क्रुद्ध म्हणजे क्रोधित झाले. तर काय असा प्रसंग झाला होता? तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की परीक्षित महाराज एकदा मृगयेसाठी गेले होते आणि गेल्यानंतर काय झालं, त्यांना तहान आणि भूक लागली म्हणून त्यांनी एक दरवाजा वाजवला, ठुक, ठुक. आणि तिथं पाहिलं ते शमीक ऋषींची आश्रम होता आणि त्यामध्ये त्यांनी पाहिलं की मी एवढ्या वेळ मागून सुद्धा कोणी येत नाहीये, बरोबर की नाही? का? तर शमीक ऋषी समाधीमध्ये होते. तर आपल्याला शुक्लीला माताजी खूप छान सांगत होते त्या दिवशी की कशा पद्धतीने आपली जी नाम साधना आहे ती या शमीक ऋषींसारखी असली पाहिजे. आपली नाम साधना कशी आहे? आपण एक कान हरिनामाला दिलेला आहे आणि दुसरा कान आपला आहे तो भौतिक जगाला दिलेला आहे. जर कोणी आपल्याला काही विचारलं तर लगेच जो दुसरा कान तो जास्त ऍक्टिव्ह असतो. ऍक्टिव्ह पॅसिव्ह माहितीये? तर ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये आपण दोन्हीही कान पॅसिव्ह मध्ये ठेवले पाहिजेत भौतिक जगासाठी. परंतु तेच कान आहेत ते नामजपासाठी, नामजप श्रवण करण्यासाठी आपण ऍक्टिव्ह ठेवले पाहिजे, बरोबर की नाही? असे बरेच साधक आहेत, तुम्ही पाहू शकता. नाम साधना करता करता ते कशा पद्धतीने या बाहेरच्या जगापासून पूर्ण अलिप्त असतात. अगदी डोळ्यावरती पट्टी बांधतात किंवा वेदांत चैतन्य प्रभूंना पाहिले मी बऱ्याच वेळा मंदिरामध्ये नामजप करताना, किंवा कानामध्ये काही भक्त वेगवेगळे हे टाकतात जेणेकरून इतर ध्वनी त्यांना आवाज ऐकायला येऊ नये, बरोबर की. पुढं आता राजा म्हटल्यानंतर राजा कोण आहेत? परीक्षित महाराज आहेत. मग परीक्षित महाराजांचं स्वागत केलं गेलं पाहिजे. प्रभुपाद याच्या सिरीज मध्ये सांगतात की परीक्षित महाराजांचं काही चुकलं का? तर नाही. आज एखादा साधारण नगरसेवक असेल, एखाद्या गावचा जर सरपंच असेल तर त्याला एवढा मान लागतो, बरोबर की नाही? हे तर पृथ्वी सम्राट आहेत. पृथ्वी सम्राट परीक्षित महाराज आहेत. मग असं असताना पृथ्वी सम्राटाला जर त्यांनी इच्छा जर केली, पाणी जर व्यक्त केलं, कुठं जर मागितलं तर त्यांना दिलं गेलं पाहिजे होतं, बरोबर की. परंतु त्यांचं स्वागत न झाल्यामुळं काय झालं तर परीक्षित महाराजांना क्रोध आला. आणि जेव्हा क्रोध येतो तेव्हा आपल्याकडून चांगलीच गोष्ट घडते असं नाही. क्रोधामधून काय होतं?
तर क्रोधामधून अशी एक गोष्ट घडली त्यांच्याकडून की तिथे एक मेलेला सर्प होता, तो सर्प घेतला त्यांनी आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला रागाच्या भरात. तुम्ही जर कधी जेलला भेट दिली असेल ना, जेलला भेट देऊ नका, सहज भेट देऊ शकता, परंतु जेलला जर भेट दिली आणि तिथली जी लोक आहेत त्यांचा जर तुम्ही इंटरव्ह्यू जर घेतला ना, तर तिथं काहींनी मर्डर केलेले असतात, काहींनी हाफ मर्डर केलेले असतात, काहींनी भयानक मोठे मोठे महाकृत्य केलेले असतात. तर त्यांना तुम्ही विचारा, तर त्यांच्याकडून एक गोष्ट सर्रासपणे झालेली असते. ते म्हणतात की रागाच्या भरामध्ये केलं मी, रागाच्या भरामध्ये. तर हा राग म्हणजे काय? वेग एक प्रकारचा, बरोबर की नाही? तर हा वेग जो आहे, व्यक्तीला राग काय येतो? तर माझ्या मनासारखं नाही झालं. परीक्षित महाराजांना काय वाटतंय? मला पाणी पाहिजे, आणि ते शमीक ऋषींनी लगेच तात्काळ उठून दिलं पाहिजे, परंतु ते दिलं गेलं नाहीये. याचा अर्थ असा आहे का की शमीक ऋषी जाणून बुजून ते करत होते? नाही, ते नाम साधनेमध्ये ध्यान ध्यान ह्याच्यात मध्ये मग्न होते. परंतु या ठिकाणी अशी गोष्ट सांगितलेली आहे, शमीक ऋषी पण ग्रेट आहेत. इथं आपण बॅड वर्सेस वर्स्ट ची चर्चा नाही करत आहे. इथं आपण बेस्ट आणि बेटर याची चर्चा करतोय. तर इथं जे शमीक ऋषी आहेत ते काय साधारण नाहीयेत, ते सुद्धा खूप महान वैष्णव आहेत. आणि परीक्षित महाराज, ज्या परीक्षित महाराजांचं गर्भामध्ये रक्षण करण्यात आलेलं आहे, ते साधारण आहेत का? नाहीयेत. मग इथं चूक कोणाची आहे? चूक कोणाची आहे? लगेच पुढे गेल्यानंतर कळतं की शमीक ऋषींचा जो मुलगा असतो शृंगी, तो गंगा स्नानाला गेलेला असतो आणि तो येतो आणि पाहतो आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप टाकलेला आहे, आणि तो मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तो एक शाप देतो, ज्यानी कुणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा सर्प टाकला त्याचा 7 दिवसामध्ये तक्षक नाग चावून मृत्यू होणार. हे डायरेक्ट तो भविष्यवाणी करतो. तर माझा एक प्रश्न आहे, या संपूर्ण याच्यामध्ये चूक कोणाची वाटतेय? कोण सांगेल? परीक्षित महाराजांची चूक आहे का? नाम साधनेला बसलेले असताना सर्प टाकायची काय गरज होती? किंवा शमीक ऋषींची चूक आहे का? जर एवढं एवढं कुठं ध्यानस्थ व्हायचं असतं का? हा, राजा जर आलाय तर राजा आल्यानंतर थोडस जागसूत जप करायचा ना, बरोबर की नाही? तर चूक कोणाची वाटते? कोण सांगेल? वर करणी चूक कोणाची दिसते आपल्याला? आणि जो शृंगी आहे, त्या शृंगीला तर दिसलं आपले वडील एवढी छान साधना करतायत, आणि साधना करता करता त्यांच्या गळ्यामध्ये असा हा सर्प टाकला गेलाय. कोणाची चूक वाटते? परीक्षित महाराजांची. परीक्षित महाराजांची चूक वाटते. ओके, वृंदापती प्रभू म्हणतायत परीक्षित महाराज. ओके, आहे चुकी करुणा माताजी? तुम्ही म्हटल्याप्रमाणे वर करणे तर परीक्षित महाराजांची वाटते, पण ती परिस्थिती अशी प्रतिकूल होती म्हणून त्यांनी तसं केलं. अच्छा, ओके. अमल कथा माताजी? हरे कृष्ण प्रभूजी. म्हणजे वरकरणी बघता मला शृंगीची चूक वाटली, कारण पूर्ण परिस्थितीचं आकलन न करता त्यांनी शाप दिला. आणि तसं बघायला गेलं तर शृंगी पूर्णपणे कलीच्या प्रभावाखाली होते आणि शमीक ऋषी तर पूर्णपणे ध्यानावस्थेत होते, म्हणजे त्यांचा भौतिक जगाशी काही संबंध नव्हता. आणि परीक्षित महाराजांना जो क्रोध आला तो भगवंतांच्या योजनेप्रमाणे आला असं मला वाटतं. हरे कृष्ण. ओके माताजी, थँक्यू. अनादिचंद्र भागा माताजी बोला. हा, तेच सांगायचं होतं. भगवंताचं हेच योगच जुळून आला बा त्यांचा दोघांचाच असं. चूक कोणाचीच नव्हती, पण तर हे आलं बा त्यांचं असं. अच्छा, ओके. चूक कोणाचीच नव्हती. नाही, ओके, फणींद्र प्रभू. भगवंताने करून घेतलं बा त्यांच्याकडून असं माझं म्हणणं आहे. हा, ओके, खूप छान, जवळ आलाय तुम्ही. फणींद्र प्रभू. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. मागे एकदा तुम्ही सांगितलेलं की ही सर्व भगवंताची लीला असल्यामुळे चूक कोणाचीच नाही असं वाटतं. ओके,
भगवंतांची लीला आहे आपण म्हणलं तर डिस्कशनला अर्थच नाही राहत, बरोबर की नाही? पण या संपूर्ण याच्यामध्ये जर पाहिलं, थँक्यू प्रभू, तर आपण संपूर्ण कंटेक्स्ट मध्ये पाहिलं तर अनादिचंद्र भगा माताजींनी जसं पाहिलं की आपण बॅड आणि वर्स्ट मध्ये चर्चा करत नाहीये. भागवतामध्ये किंवा वैष्णविझम इज बियॉन्ड व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड. तर हा जो प्रसंग चालू आहे ना, हा संपूर्ण प्रसंग हा श्रीमद भागवताची पायाभरणी आहे. श्रीमद भागवताची भरणी म्हणजे पाया म्हणतो ना आपण, प्रिफिक्स, इंग्लिशमध्ये प्रिफिक्स म्हणतात. म्हणजे भागवतम होणार आहे ना, भागवतम सांगितलं जाणार आहे शुकदेव गोस्वामींकडून परीक्षित महाराजांना, तर हे भगवंत अशा पद्धतीने या शमीक ऋषींना ध्यानमग्न करतायत, परीक्षित महाराजांना क्रोधित करतायत, शृंगीला सुद्धा अन्याय झाल्यासारखं वागवतायत. हे भगवंतांनी केलेली योजना आहे. परंतु प्रभुपाद, जसं अमलकथा माताजींनी सांगितलं, प्रभुपाद तात्पर्यामध्ये शृंगी जो आहे त्या शृंगीला अपरिपक्व ब्राह्मण असं म्हणतायत. तर हे या ठिकाणी समजून घेऊ शकतो आपण. ठीक आहे. तर हा खूप सुंदर सेक्शन आहे. परीक्षित महाराज हे भुकेने व तहानेने व्याकुळ झाले, हा एक देखावाच आहे. कारण आपल्या मातेच्या गर्भात असताना ब्रह्मास्त्राच्या तेजाने ते विचलित झाले नाहीत. कोणी असा विचार करू नये की त्यांनी वाईट सवयींमुळे असे पाप केले. भागवताच्या स्वरूपात प्रकट होण्याची भगवंतांची ही एक इच्छा होती. बघा, एक व्यक्ती, एक बालक गर्भामध्ये, आणि गर्भामध्ये अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे, आणि हे ब्रह्मास्त्राचा दाह जो आहे तो सहन करू शकणारे हेच परीक्षित महाराज आहेत, ज्यांना केवळ एक तहान लागल्यानंतर असं क्रोधित होतील का? ते असं नाही होणार. म्हणून कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही परिस्थितीची दुसरी बाजू ध्यानात घेणं खूप महत्वाचं असतं. वर करणे आपण दुसरी बाजू पाहत नाही, आणि भक्तांनी जर दुसरी बाजू जर पाहिली ना, तर भक्तांना कळेल की ही भगवंतांची योजना आहे. कुठलीही गोष्ट असू द्या आपल्या जीवनामध्ये, कुठलीही गोष्ट असू द्यात, आपल्या जीवनामध्ये एक दुसरी बाजू असते. ती दुसरी बाजू आपल्याला काय सांगत असते की ही योजना आहे. ही कोणाची योजना आहे? भगवंतांची योजना आहे. बरोबर केली. आपण नेहमी आपल्या योजना पाहत असतो, परंतु भगवंत हे भगवंतांच्या योजना अशा पद्धतीने, तुम्ही श्रील प्रभुपादांचा तो ग्रंथ पाहिलाय का, प्रकृतीचे नियम? प्रकृतीचे नियम मध्ये ते बाहुले आहेत, बाहुल्यांना वरती नाचवत आहेत, ते 3 गुण आहेत वरती, बरोबर की नाही? प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. तर त्या श्लोकामध्ये आपण पाहतो की कशा पद्धतीने जे काही कार्य केली जातात ती प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे केली जातात. आणि प्रकृतीचे 3 गुण कोणाचे आहेत? प्रकृती कोणाची आहे? मय्याध्यक्षेन. काय श्लोक आहे सांगा, कोण सांगेल? कोण सांगेल? माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करत आहे. काय सांगा श्लोक? मी सांगू प्रभूजी? हा सांगा. मय्याध्यक्षेण प्रकृती सूयते चराचरम हेतुनानेन कौन्तेय. माताजींचा आवाज थांबून आला, मलाच आला की सगळ्यांनाच आला? सगळ्यांना आला बरोबर. हरे सगळ्यांना. हरे कृष्ण. ओके, आता येतोय? आला माताजी आला. मय्याध्यक्षेण आला का श्लोक? प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. ही प्रकृती कोणाची आहे? ही प्रकृती भगवंतांची आहे. आणि ही प्रकृती कशी कार्य करते? कोणाच्या अध्यक्षतेखाली? त्या प्रकृतीचे अध्यक्ष कोण आहेत? मय्या अध्यक्षेन, म्हणजे भगवंत म्हणतात माझ्या अध्यक्षतेखाली ती कार्य करते.
आता आपण 31 श्लोकापर्यंत पाहिलं. 32 ते 50 मध्ये सेक्शन चेंज होतोय. ठीक आहे. तर अनुभवहीन शृंगीचा शाप, शमिक ऋषींचा पाश्चाताप आणि मुलासाठी प्रार्थना. तर 32व्या श्लोकामध्ये आपण काय पाहिलं? त्या ऋषींचा एक पुत्र होता, ब्राह्मण पुत्र असल्याने तो अतिशय तेजस्वी होता. तो आपल्या इतर अननुभवी सवंगड्यासोबत खेळत असता राजाने वडिलांप्रती केलेली आगळीक त्याने ऐकली. तेव्हा तो असे म्हणाला. तर आपल्याला आज 33वा श्लोक घ्यायचा आहे. ठीक आहे. चला, शृंगी उवाच. कोण आहेत? कोण गाताय श्लोक? हिरकन भारती माताजी, तुमच्याकडे आहे भागवतम? हा प्रभूजी, आहे माझ्याकडे. हा, तुम्ही श्लोक आणि भाषांतर वाचा. आणि अलका पवार माताजी, तुम्ही तात्पर्य वाचा. हो प्रभूजी. 2 मिनिटं. प्रभूजी, पेज नंबर किती आहे? नवीन भागवतम मध्ये 906. तुम्हाला 33वा श्लोक वाचायचा आहे माताजी. 1:18-33. हा प्रभूजी, वाचते. अहो अधर्म पालाना पिपना बलिभुजामिवः स्वामिन्यघद यददासाना द्वारपाना शुनामिहि. ब्राह्मण पुत्र शृंगी म्हणाला, अहो राज्यकर्त्याचा हा केवढा मोठा अधर्म! द्वारावरील कावळ्याप्रमाणे आणि राखण करणाऱ्या कुत्र्याप्रमाणे सेवकासाठी असलेले नियम लाथाडून धन्याशी केलेले हे पाप आचरण तर पहा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. तात्पर्य: समाजरूपी शरीराचा विचार करता ब्राह्मण मस्तिष्क आहेत आणि क्षत्रिय हात आहेत. शरीराचे सर्व प्रकारच्या आघातांपासून रक्षण करण्यासाठी हातांची आवश्यकता असते, परंतु हातांनी मस्तिष्काच्या आदेशानुसार कृती केली पाहिजे. ही परमनियंत्याने निर्माण केलेली स्वाभाविक अशी व्यवस्था आहे. भगवद्गीतेत याविषयी पुष्टी मिळते. तेथे म्हटलेले आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण मनुष्याच्या गुणकर्मावरून निश्चित करण्यात आले आहेत. ज्याप्रमाणे वैद्याच्या मुलाला एक निष्णात वैद्य होण्याची चांगली संधी असते, त्याप्रमाणे स्वाभाविकपणे ब्राह्मण पुत्राला आपल्या योग्यता संपन्न पित्याच्या मार्गदर्शनाखाली सत्पात्र ब्राह्मण होण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली असते. म्हणून वर्णव्यवस्था पूर्णपणे शास्त्रोक्त आहे. पुत्राने पित्याच्या गुणवत्तेचा लाभ घ्यावा व उत्तम ब्राह्मण वैद्य व्हावे. पात्रता प्राप्त केल्याविना कोणी ब्राह्मणही होऊ शकत नाही आणि वैद्यही होऊ शकत नाही. आणि हाच सर्व शास्त्राचा व सामाजिक व्यवस्थांचा अंतिम निर्णय आहे. परंतु प्रस्तुतच्या प्रसंगातील शृंगीने जन्मामुळे व अध्ययनामुळे थोर ब्राह्मणांची योग्यता मिळवली होती. तो मुळातच एका थोर ब्राह्मणाचा पुत्र होताच, परंतु अनुभव नसल्यामुळे सुसंस्कृतपणात मात्र तो कमी पडला होता. कलीचा प्रभाव झाल्याने आपल्या ब्राह्मणी सामर्थ्याच्या अहंकाराने उन्मत्त होऊन त्याने अगदी चुकीने परीक्षितांची तुलना कावळ्या कुत्र्यांशी केली. खचितच राजा या दृष्टीने राखणदार आहे की तो राज्याच्या संरक्षणासाठी सीमेवर दक्षतेने दृष्टी ठेवत असतो, परंतु त्यामुळे राजाला द्वाररक्षक कुत्रा म्हणणे म्हणजे संस्कृतीहीनतेचे लक्षण आहे. जेव्हापासून अशा प्रकारे संस्कृतीऐवजी जन्मजात अधिकारास महत्त्व दिले जाऊ लागले, तेव्हापासूनच ब्राह्मण शक्तीला उतरती कळा लागली. कलियुगात ब्राह्मण वर्णाचे पतन होऊ लागले. ब्राह्मण समाज व्यवस्थेचे प्रमुख असल्याने समाजातील अन्य वर्णाचे देखील त्यामुळे पतन होत गेले. ब्राह्मणांच्या पतनाचे या सूत्रपाताचा शृंगीच्या पित्याला अतिशय पश्चाताप झाला. तो पुढे आपणास समजेल. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. काय सुंदर तात्पर्य लिहितात ना प्रभुपाद. तुम्ही जर प्रभुपादांचं तात्पर्य व्यवस्थित जर
ऐकलं ना, श्रवण केलं ना, की बऱ्यापैकी डाऊट आपले क्लिअर होतील, जे की आज समाजामध्ये खूप मतभेद आहेत या विषयांवर बोलण्यासाठी. बरोबर की नाही? अहो अधर्म पालानां पिबनां बलिभुजामिव स्वामिन्यघं यद दासानां द्वारपाणां शुनामिव. अहो केवढा मोठा अधर्म, अधर्म पालानाम राजकर्त्यांकडून, पिबनाम ज्यांचे पालन पोषण केले, बलिभुजाम कावळे, इव प्रमाणे स्वामिनी धण्याच्या बाबतीत, अघम पापाचरण, यथ जे दासाणाम सेवकांचे, द्वारपाणाम द्वाराचे राखण करणाऱ्यांचे, शुणाम पुत्र्यांच्या, इव प्रमाणे. ब्राह्मणपुत्र शृंगी म्हणाला, अहो राजकर्त्यांचा हा केवढा मोठा अधर्म, द्वारावरील कावळ्यांप्रमाणे आणि राखण करणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे सेवकांसाठी असलेले नियम लाथाडून धण्याशीच केलेले हे पापाचरण तर पहा. तर इथं आपण पाहतोय, हे कोण बोलतंय? हे शृंगी बोलतोय. तर इथे एक गोष्ट कळते आपल्याला, जेव्हा व्यक्ती रागामध्ये असतो तेव्हा त्याच्याकडून कसे अपशब्द हे निघले जातात. म्हणून इथे एक गोष्ट कळते आपल्याला, की भागवत सुबोधिनीमध्ये असं सांगितलंय, शृंगीचे ब्रह्मतेज हे त्याच्या जन्म व प्रशिक्षणाच्या आधारावर मिळालेले होते, परंतु तो आपल्या अननुभवामुळे त्याला संस्कृतीचा अभाव होता आणि कलीच्या प्रभावामुळे आपल्या ब्रह्मतेजाने गर्वित झाला होता. तर व्यक्तीला कुठल्या गोष्टीमधून गर्व येईल काही सांगता येत नाही. बरोबर की नाही? म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय की अक्षरशः शिव्या दिलेल्या आहेत. जो शृंगी आहे त्या शृंगीनी शिव्या दिलेल्या आहेत. ज्याला संस्कृत कळत नाही त्यामुळे ते शिव्या कळत नाहीत, परंतु मराठीमध्ये एखाद्याला कुत्र्या किंवा अजून तू नोकर आहे असं वगैरे म्हणणं, तर हे या प्रकारचे शृंगीचे हे अपशब्द आहेत. आणि प्रभुपाद शृंगी मेंटॅलिटी असणाऱ्या लोकांना खूप या ठिकाणी त्याचं खंडन करतात. कसं? तर आपण थोडस पाहूयात. आता प्रभुपाद बघा, कावळे आणि कुत्रे अशा पद्धतीने जो शृंगी आहे तो धर्माच्या राजानं म्हणजेच कोणाला, परीक्षित महाराजांना संबोधन करतोय. आता या विषयावर प्रभुपाद किती छान पद्धतीने मुद्दे हाताळत आहेत पहा. समाजरूपी शरीराचा विचार करता, म्हणजे संपूर्ण समाज आहे, ते शरीराची जर त्याची तुलना केली तर त्या समाजामध्ये मस्तिष्क म्हणजे डोकं जर कोणाचं असेल तर तो ब्राह्मण समाज आहे. भुजा म्हणजे हात हे जर कुठलं असेल तर ते क्षत्रिय समाज आहे. उदर जर कुठला असेल तर तो वैश्य समाज आहे. आणि पाय जर असतील तर ते कुठलं आहे की शूद्र समाज आहे. परंतु इथं प्रभुपाद खूप छान गोष्ट सांगतायत, शरीराचे सर्व प्रकारच्या आघातांपासून रक्षण करण्यासाठी हातांची आवश्यकता असते, म्हणजे क्षत्रिय. क्षत म्हणजे पीडा, त्रिय म्हणजे त्रायते, जो पीडेपासून रक्षण करतो त्याचं नाव क्षत्रिय. परंतु हातांनी मस्तिष्काच्या आदेशानुसार कृती केली पाहिजे, ही परम नियंत्याने निर्माण केलेली स्वाभाविक अशी अवस्था आहे. एखादा जर वेडपटपणे वागत असेल ना, तर त्याला म्हणत नाहीत अरे तुझे हात काय चालतायत का नाही तुझे, त्याला काय म्हटलं जातं, तुला डोक्याचा भाग आहे का नाही, काय म्हटलं जातं, डोकं आहे का नाही तुला. तर इथं सांगितलंय, एखादा जर अवयव व्यवस्थित कार्य करत नसेल तर दोष कोणाला दिला जातो, डोक्याला दिला जातो. का? इथं व्यवस्थित पाहिजे ना, सगळे इनपुट इथून गेले जातात ना, आदेश कुठून गेले जातात, आपल्या
आपण जर रस्त्याने चालता चालता अचानक जर एखादा मोठा बैल जर समोरून धावत येतोय, तर पहिलं जे आहे, पहिली जी आहे ते इथून चालू होतं. अरे तो येतोय, बैल पळत येतोय, चला कुठंतरी लपलं पाहिजे, बाजूला गेलं पाहिजे. परंतु इथं जर डोकं म्हणलं मी कामच नाही करणार आणि पायाला म्हणले तू पळ, पाय जे आहे ते डोक्याच्या आदेशानुसार पळू शकणार नाहीयेत. तुम्हाला जे काही पाहिजे ते कुठं होतं, पहिल्यांदा एखादी कृती जी होती त्याचा पहिला विचार केला जातो, त्या विचारानुसार बुद्धीला चालना दिली जाते, मग ती कृती केली जाते. त्याच पद्धतीने प्रभुपाद म्हणतायत की ब्राह्मणांनी आदेश दिले पाहिजे आणि त्यानुसार क्षत्रियांनी कर्म केलं पाहिजे. असं नाही की क्षत्रिय म्हणजे हुक और क्रुक, नाही. म्हणून आपण आपल्या भारत देशाचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. तर त्यांच्या अवतीभोवती आपण पाहतो बऱ्याच वेळा असे मोठे मोठे संत महात्मे असतात, ब्राह्मण लोक असतात. का? धर्मपरायण राजा आहे आणि धर्मपरायण राजा असल्यामुळे स्वतःच्या बुद्धीप्रमाणे कार्य न करता धर्मपरायण साधू संतांचं उपदेश, आदेश हे घेत असतो. बरोबर की? आता प्रभुपाद हे सगळं सांगतायत, तेव्हा हे सांगतायत की हे मी माझ्या मनाचं नाही सांगत. प्रभुपाद म्हणतात मी जे सांगतोय ना, हे भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की परम नियंत्याने निर्माण केलेली स्वाभाविक अशी अवस्था व्यवस्था आहे. मग कुठे आहे? प्रभुपाद म्हणतात भगवद्गीता. एक साधक जो आहे त्या साधकाने असं तात्पर्य वाचलं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत, प्रभुपाद लगेच उत्तर देतात. असं जर व्यवस्था आहे ती कुठे आहे? प्रभुपाद म्हणतायत भगवद्गीतेमध्ये. मग साधक म्हणतो श्लोक कोणता प्रभुपाद? आपण प्रभुपादांशी रोज बोलू शकतो असं. मग प्रभुपाद म्हणतायत की चातुर्वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभागशः. मग प्रभुपाद श्लोक सांगतायत, तेथे म्हटलेले आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण मनुष्याच्या गुण कर्मानुसार निश्चित करण्यात आलेले आहेत. गुण कर्म विभागशः. पण हे कसं? साधक म्हणेल कसं प्रभुपाद? तर प्रभुपाद एक उत्तर देत आहेत. जसं वैद्याच्या मुलाला एका निष्णात वैद्य होण्याची चांगली संधी असते, त्याचप्रमाणे स्वाभाविक ब्राह्मण पुत्राला आपल्या योग्यता संपन्न पित्याच्या मार्गदर्शनाखाली सत्पात्र ब्राह्मण होण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली असते. प्रभुपादांनी खूप छान अॅनॉलॉजी दिलेली आहे. एक वैद्य, आता वैद्य म्हणजे वैद्य हा शब्द थोडासा दुर्मिळ झालाय, डॉक्टर. आज आपण डॉक्टर पाहतो. तर डॉक्टरच्या मुलाला ती जी विद्या आहे ती त्या आपल्या मुलाला देता येईल, बरोबर की नाही? परंतु डॉक्टरचा मुलगा आहे, कवडीचं ज्ञान नाही आणि बनलाय डॉक्टर. पेशंट आलेत, पेशंट विचार सांगतोय की मला असं असं झालंय, तर तो डॉक्टर म्हणतोय की नाही तुला ते इंजेक्शन नाही, तुला डोकेदुखी आहे ना, तुला वेड लागलेलं आहे, ते वेड लागलेल्याचं इंजेक्शन मी देतो. अशा डॉक्टरकडे तुम्ही जाल का? नाही जाणार. प्रभुपाद इथं तेच सांगतायत. पुढे बघा काय म्हणतात प्रभुपाद. त्याचप्रमाणे एक उदाहरण दिलं, वैद्याचं उदाहरण दिलं, म्हणजेच डॉक्टरांचं उदाहरण दिलं. त्याचप्रमाणे प्रभुपाद आपल्याला थोडस विषयावरती घेण्यासाठी एक उदाहरण भौतिक जगातलं देत आहेत आणि हे आजकाल दिल्याशिवाय आपण प्रचार नाही करू शकत. प्रभुपाद म्हणतायत की त्याचप्रमाणे स्वाभाविकपणे ब्राह्मण पुत्राला आपल्या योग्यता संपन्न पित्याच्या मार्गदर्शनाखाली सत्पात्र ब्राह्मण होण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली असते. अपॉर्च्युनिटी असते त्याच्यासाठी. म्हणून वर्ण व्यवस्था पूर्णपणे शास्त्रोक्त आहे. कशी आहे? शास्त्रानुसार आहे. काही लोक म्हणतात वर्ण चुकीचे, मनुसंहिता जाळा, हिंदूंना मानू नका, असे काही लोक आहेत उत्पात माजवणारे, बरोबर की नाही? परंतु ही वर्ण व्यवस्था म्हणजे जातीपात नाहीये. ही वर्ण व्यवस्था म्हणजे क्वालिटीनुसार, त्याच्यामध्ये काय योग्यता आहे, पात्रता काय, त्याच्यानुसार त्याला दिलेली सेवा आहे.
हे वर्ण व्यवस्था न मानणं म्हणजे काय माहितीये का? घोडा जास्त पळतोय ना, घोड्याच्या 2 पाय बांधा आणि त्याला गाढवाबरोबर पळवा. अरे असं नाहीये हे. हे जे आरक्षणाचे मुद्दे येतात ना, हे आरक्षणाचे मुद्दे काय सांगतात? घोडा जास्त पळतोय का? ठीक आहे, घोड्याचे 2 पाय बांधा, म्हणजे डावीकडचे दोन्ही पाय पुढचा आणि मागचा बांधा, त्याला लंगडी खेळू द्या, मग तो गाढवासारखा पळेल. पण ही शास्त्रोक्त विधी नाही सांगितलेली. शास्त्रामध्ये सांगितले घोड्यांची रेस वेगळी असेल, गाढवांची रेस वेगळी असेल. घोड्याला गाढवाबरोबर पळवू नका. ब्राह्मण वेगळा स्तर आहे, घोडा वेगळा स्तर आहे. बरं, आता मग एखादा गाढव जर असा असेल, जर तो चांगला पळत असेल, तर त्याला घोड्यांच्या रेसमध्ये हे करा. किती बघा हे सांगितलंय की पुत्राने पित्याच्या गुणवत्तेचा लाभ घ्यावा व उत्तम ब्राह्मण वैद्य व्हावे. पात्रता प्राप्त केल्याविना कोणीही ब्राह्मण होऊ शकत नाही आणि वैद्यही होऊ शकत नाही. पात्रता, हे पात्रता हा शब्द आहे ना, खूप महत्वाचा आहे. म्हणून संपूर्ण वैदिक शास्त्रामध्ये पात्रतेविषयी बोललेलं आहे. आणि पात्रता कधी येते? जन्माने येते का पात्रता? कर्माने येते का? नाही. कर्माने येऊ शकते पात्रता, बरोबर की नाही? परंतु आध्यात्मिक जगतामध्ये कृपेने पात्रता येते, हे समजलं पाहिजे. कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पात्रता येत नाही. म्हणून आपण पहा, आपण इस्कॉन मध्ये येण्याच्या अगोदर आपल्याकडे कुठलीच पात्रता नव्हती. आपण प्रयत्न काही केले आणि कृपा जास्त मिळाली. म्हणून प्रभुपादांना विचारलं, स्वामीजी आमच्यामध्ये काय अशी योग्यता होती जे योग्यतेमुळे आम्हाला कृष्ण भावना मिळाली? प्रभुपाद म्हणले, योग्यता कवडीची नव्हती तुमच्यात, मी ती योग्यता दिली तुम्हाला. म्हणजेच काय? योग्यता दिली म्हणजे प्रभुपादांनी कृपा केली. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण एक असा साधक निवडला पाहिजे जो आपल्यावरती कृपा करेल, बरोबर की नाही? आपल्या गुरु महाराजांना आपण अशा पद्धतीने प्रार्थना केली पाहिजे की ते आपल्यावरती कृपान्वित होतील, कृपा करतील ते. ऑफकोर्स प्रयत्न देखील महत्वाचे आहेत. ठीक आहे. आणि प्रभुपाद म्हणतायत, हाच सर्व शास्त्रांचा व सामाजिक व्यवस्थांचा अंतिम निर्णय आहे. पात्रता. पात्रता जेव्हा शब्द आपण ऐकतो तेव्हा काय वाटतं तुमच्या मनामध्ये? पात्रता जेव्हा म्हणतो, इथं प्रभुपाद म्हणतात की पात्रता प्राप्त केल्याविना कोणीही ब्राह्मणत्व होऊ शकत नाही. पात्रता म्हणजे काय म्हणायचंय प्रभुपादांना? कोण सांगेल? व्हॉट इज मीन बाय पात्रता? हरे कृष्णा, Yes. ज्ञान का? ज्ञान. ओके, ज्ञान एवढं परफेक्ट उत्तर नाहीये. ओके, सुवर्ण योग्यता. माताजी. योग्यता. योग्यता ठीक आहे, योग्यता ठीक आहे. मला अजून थोडस आतमध्ये जाऊन उत्तर द्या. सुवर्ण माताजी बोला. हँड रेज आहे, त्यांना मी विचारणार पहिले. योग्यता सांगितलं तुम्ही प्रभूजी. तुम्ही योग्यता सांगितलं, ओके ठीक आहे. माधुरी अंद्रे माताजी. स्वतःला दिनहीन आणि पतित समजणे प्रभूजी. स्वतःला दिनहीन पतित समजणं, ओके, छान आहे हे पण. अमल कथा माताजी. पूर्णपणे शरणागत होऊन योग्य अधिकारी व्यक्तींकडून आवश्यक ते प्रशिक्षण घेणं, ह्याला पात्रता म्हणतात असं मला वाटतं. अच्छा, माताजींनी खूप मोठी व्याख्या दिली. प्रशिक्षण घेऊन हे करणं. स्मिता माताजी. थँक्यू माताजी. बोला माताजी. हरे कृष्णा, प्रभूजी दंडवत प्रणाम. आपण आपल्याला प्रभुपादांनी घालून दिलेल्या 4 नियमांचं पालन करून रोज 16 माळा जप जेव्हा करतो तेव्हा आपल्याकडे थोडीफार पात्रता आहे. हा, प्रश्न तोच आहे, पात्रता योग्यता म्हणजे नक्की काय? नक्की काय? गुण प्रभूजी, नक्की- गुण. हा, हे मला उत्तर अपेक्षित होतं. भगवद्गीतेचा श्लोक कशासाठी वाचला आपण? गुण कर्म विभागशः, ते गुण आले पाहिजेत. कळतंय का? ते गुण जे आहेत, जे ब्राह्मणामध्ये जे गुण आहेत तेच गुण आले पाहिजेत. कुठल्याही लिक्विड
पदार्थाला पाणी नाही म्हणतायत, त्याचे गुणधर्म आहेत, त्याचा H2O फॉर्म्युला आहे, बरोबर की नाही. कुठल्याही सफेद व्हाईटनरला आपण दूध नाही म्हणू शकत. कळालं? तर ही पात्रता म्हणजे गुणवत्ता, आणि आपण गुणवत्ता अंगी आणली पाहिजे. आपण म्हणतो ना महान भक्त व्हायचंय, मला महान भक्त व्हायचंय. हे महान भक्त वगैरे दुसरं तिसरं काही नसून आपले गुण प्राप्त करणं, गुणवत्ता येणं आपल्यामध्ये, रुची येणं, शरणागती, जे तुम्ही सांगितलं ते सगळं खरं आहे. फक्त ते गुण अंगी भिनवणं, हे म्हणजे पात्रता आहे. ठीक आहे. पुढं काय म्हणतात पहा प्रभुपाद. हा सर्व शास्त्रांचा आणि सामाजिक व्यवस्थांचा अंतिम निर्णय आहे. प्रस्तुतच्या प्रसंगातील, आता प्रभुपादांनी किती सुंदर आहेत बघा प्रभुपाद. आय लव्ह प्रभुपाद. प्रभुपादांनी संपूर्ण एक उदाहरण दिलं, एक भगवद्गीतेचा श्लोक सांगितला, त्याच्यानंतर एक अंतिम निर्णय सांगितला. आता प्रभुपाद आपल्या श्लोकात येत आहेत. हे पण महत्वाचं आहे ना. एका लेखकाने, एका वाचकाने ऐकणाऱ्या ऑडियन्सला भरपूर काही सांगितलं पाहिजे, पण परत त्यांना जागेवर पण आणलं पाहिजे ना, काय आपण ऐकत होतो, टेक होम मेसेज दिला पाहिजे ना. आता प्रभुपाद तात्पर्य पॅराग्राफ कुठलाही न चेंज होता प्रस्तुतच्या प्रसंगामध्ये येत आहेत प्रभुपाद. काय पहा. प्रस्तुतच्या प्रसंगातील शृंगीने जन्मामुळे व अध्ययनामुळे थोर ब्राह्मणाची योग्यता मिळवली होती. जन्माने म्हणजे काय, शमीक ऋषींचा मुलगा आहे, म्हणजे शमीक ऋषी ब्राह्मण, म्हणजे तो पण ब्राह्मण. आणि अध्ययनाने, अध्ययन अभ्यास पण करत होता तो, गीता भागवत पण वाचत असेल, रामायण महाभारत पण वाचत असेल, बरोबर की नाही. तो मुळातच एक थोर ब्राह्मणाचा पुत्र होता. बघा, वडील काय कमी ब्राह्मण नव्हते, महान थोर ब्राह्मण होते. परंतु अनुभव नसल्यामुळे सुसंस्कृतपणात मात्र तो कमी पडला होता. म्हणून ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, अनुभववृद्ध म्हणतो ना आपण. काही लोक म्हणतात ना, अरे ऐक माझं बाळा, तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे मी खाल्लेले, बरोबर की नाही. कडक ऊन आहे, थोडीशी टोपी घाल डोक्यावरती, पाणी पी स्वतः, बरोबर की नाही. हे सांगतात कशामुळं, अनुभव. म्हणून आपल्या घरामध्ये अनुभवजन्य लोक जर असतील ना, धन्यवाद मानले पाहिजेत. बघा तुम्ही, धन्यवाद दिले पाहिजेत. तर हा जो शृंगी होता, यांनी जर विचारलं असतं ना, बाबा बाबा अहो काय मेलेला सर्प आहे, काय केलं पाहिजे होतं शृंगीनी, तर शृंगीनी त्या ठिकाणी स्वतःचं डोकं न लावता, शाप न देता, शमीक ऋषींना जर सांगितलं असतं, बाबा बाबा तुमच्या गळ्यामध्ये बघा हा सर्प आहे. बाबांना तो कळाला पण नाही. बाबांनी तो घेतला, नंतरच्या पुढच्या ह्याच्यामध्ये येते आणि असं टाकला, जसं काही काहीच घडलेलं नाहीये, निशुल्क गोष्ट आहे. हे जर विचारलं असतं ना, शमीक ऋषी म्हणले असते, अरे मूर्खा थांब, शाप बीप काही नको देऊ. कळालं का. परंतु या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचं मत न घेणं, ते एक कारण दिसतं इथं. आणि अनुभवच नाहीये ना. म्हणून जेव्हा एखादी गुरु महाराज म्हणतात, आपलं खरा कस कधी लागतो भक्तीचा माहितीये का, जेव्हा आपल्यावरती अशी बिकट परिस्थिती येते ना, मायेचे इकडून तडाखे तिकडून तडाखे, असे तडाखे आपल्याला बसले ना, मग आपल्याला कळतं की बाबा आपला कस कधी लागणार आहे. आपण महान 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 भक्त म्हणतो, पण महान आहोत की लहान आहोत हे आपल्याला तेव्हा कळतं. आणि अशा प्रसंगामध्ये शृंगी हा अननुभवी होता, हे इथं सांगितलेलं. कलीचा प्रभाव झाल्याने आपल्या ब्राह्मणी सामर्थ्याच्या अहंकाराने एक अनुभव कमी, ज्याला अनुभव कमी असतो ना त्याला अहंकार जास्त असतो. अनुभव आणि अहंकार कमी झाला पाहिजे. जेवढा साधकाचा अनुभव मोठा, तेवढा तो अहंकार, नम्रता, दीनता ही त्याच्यामध्ये आली गेली पाहिजे. म्हणून जर आपण पाहत असू की मी वरिष्ठ कधी, मी वरिष्ठ 15, 20, 25 वर्ष झाल्यानंतर नाही, माझ्यामध्ये काय नम्रता आली का, काय माझ्यामध्ये गुणवत्ता आली आहे का, काय नाम जपामध्ये माझी रुची आली आहे का, काय कुठल्याही गोष्टीमध्ये मी अहंकार येतोय का माझ्यामध्ये, बोलण्याची माझ्याकडे शैली कशी झाली आहे, अहंकार आहे का माझ्याकडं, या गोष्टीवरती प्रतिपादन केलेलं आहे तुमच्या वरिष्ठतेचं.
त्याने अगदी चुकीने परीक्षितांची तुलना कावळ्या कुत्र्यांशी केली. बघा, परीक्षित महाराज द ग्रेट त्यांची तुलना कावळ्या कुत्र्यांशी करतोय हा परीक्षित. कशाने? अनुभव नाहीये पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट काय सांगताय की अहंकार, ब्राह्मणी सामर्थ्याचा अहंकार. मी ब्राह्मण आहे, बरोबर की नाही? खचितच राजा या दृष्टीने राखणदार आहे की तो राज्याच्या संरक्षणासाठी सीमेवर दक्षतेने दृष्टी ठेवीत असतो, परंतु त्यामुळे राजाला द्वाररक्षक कुत्रा म्हणणे म्हणजे संस्कृतीहीनतेचे लक्षण आहे. नक्कीच प्रोटेक्शन दिलं जातं क्षत्रियांद्वारे, पण क्षत्रिय हे कुत्रे नाहीयेत. आणि अशा पद्धतीची वल्गना करणं, अशा पद्धतीचं भाष्य करणं हे ब्राह्मणी गुणांची हीनता आहे. म्हणजे जो ब्राह्मण नाहीये ना, तोच हे बोलू शकतो. म्हणून म्हणतो ना आपण की आपण पातळी नाही सोडली पाहिजे बोलताना. ऐकलंय बऱ्याच वेळा, आपण ऐकलंय असं, आपली पातळी नाही सोडली पाहिजे. आपली पातळी जर आपण सोडली तर आपण पाताळामध्ये जातो. तर पातळी आपण नाही सोडली पाहिजे. आपला जी चेतना आहे ती पाताळात जाऊन बसते, आपण पातळी सोडली तर. हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. संस्कृतीहीनतेचे लक्षण. कुठली संस्कृतीची हीनता झाली? ब्राह्मण संस्कृतीची. तुम्ही अशा पद्धतीने भाष्य करताय, ही भाषा तुमची काय? संस्कृतीहीनतेचे लक्षण आहे. आता प्रभुपाद यालाच जोडून एक आजकालची जी परिस्थिती आहे ती सांगतात. जेव्हापासून अशा प्रकारे संस्कृतीऐवजी जन्मजात अधिकारास महत्व दिले जाऊ लागले, तेव्हापासून ब्राह्मण शक्तीला उतरती कळा लागली. कलियुगात ब्राह्मण वर्णाचे पतन होऊ लागले. हे दिसते आपल्याला. सगळे ऍक्सेप्ट करतील इथं, असं कोण नाहीये की जे ऍक्सेप्ट करणार नाही. आज आपण पाहतोय की कशा पद्धतीने ब्राह्मण जे स्वतःला ब्राह्मण समजतात, ऑफकोर्स याच्यामध्ये जे भक्त आहेत ते भक्त नाही आहेत आपले, भक्त हे वैष्णव आहेत, ठीक आहे, जरी त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला असेल तरी. परंतु इथं प्रभुपादांना काय सांगायचंय की मी ब्राह्मण जातीत जन्मला आलोय, माझं अमुक अमुक आडनाव आहे म्हणून मी ब्राह्मण, हे चुकीचं. याला मान्यता दिलेली नाहीये, बरोबर की नाही? आज जर तुम्हाला सांगायला खूप लज्जास्पद वाटेल की स्वतःला ब्राह्मण समजणारे लोक की दुर्दैवाने संस्कृताचं अध्ययन करत नाहीत, यजन याजन पठन पाठन करत नाहीत, कर्मकांडामध्ये गुंतलेले आहेत. आज पूजा जेव्हा ठरवली जाते ना दुर्दैवाने, तेव्हा पूजेच्या विधीच्या अगोदर पूजेसाठी किती धन मला पाहिजे ह्याच्याबद्दल चर्चा केली जाते. आता तुम्ही सांगा, अशा पद्धतीची जर चर्चा जर असेल तर तो यज्ञ, ते अनुष्ठान, ती सेवा आहे ती सक्सेसफुल होईल का? नाही होणार. म्हणून प्रभुपाद म्हणतायत की जन्मजात अधिकारास जेव्हा महत्व दिलं जातं ना, मी अमुक आहे, मी तमुक आहे, तेव्हा ब्राह्मण वर्णाचं पतन झालेलं आहे. मग आपण काय करायचं? मग भले आपला जन्म ब्राह्मण कुटुंबामध्ये असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, कुठल्या ह्याच्यामध्ये, प्रभुपादांनी आपल्याला दैवी वर्णाश्रम पद्धती शिकवलेली. दैवी वर्णाश्रम म्हणजे कलशूद्र संभवात. कलियुगामध्ये कोणी ब्राह्मण नाही, कोणी क्षत्रिय नाही, कोणी वैश्य नाही, कोणी शूद्र नाही, सगळे शूद्र आहेत कलियुगामध्ये. कसं? चेतनेद्वारे. चेतना आपली ब्राह्मण नाही राहिलेली, तेवढी शुद्धता नाहीये, तेवढं यजन याजन पठन पाठन नाही होत आपल्याकडून, बरोबर की नाही? म्हणून पुढे प्रभुपाद सांगतायत, ब्राह्मण समाज व्यवस्थेचे प्रमुख असल्याने समाजातील अन्य वर्णांचे देखील त्यांच्यामुळे पतन होत गेले. डोकं जर चाललं नाही तर काय चालणार आहे? समाजरूपी शरीर आहे, त्या समाजरूपी शरीराचं डोकं जर बिघडलं, डोक्यामध्ये फॉल्ट झाला, म्हणजे ब्राह्मण वर्गामध्ये फॉल्ट झाला, तर समाज व्यवस्था व्यवस्थित चालेल का? म्हणून प्रभुपादांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला, स्वामीजी तुम्ही सगळ्यांना ब्राह्मण 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 करताय, का असं करताय? प्रभुपाद म्हणाले, तू असा व्यक्ती पाहिलाय का ज्याला डोकं नाहीये आणि तो चाललाय फिरतोय? तो म्हणाले, नाही. तेच मी म्हणतोय. परंतु लंगडा व्यक्ती पाहिलाय? पाहिलाय. आंधळा व्यक्ती पाहिलाय? पाहिलाय.
हा तुटका व्यक्ती पाहिलाय का? डोकं आहे त्याला. म्हणजे ब्राह्मणीचे गुण आहेत. भगवद्गीतेमध्ये खूप विस्तृतपणे वर्णन आहे, तुम्ही तिकडं जाऊ शकता. ब्राह्मणी गुण कुठले कुठले. तर ब्राह्मणामध्ये यजन यजन पठन पाठन या गोष्टी सांगितल्या. तुम्ही सुदामा विप्र यांचं चरित्र वाचा, खूप सुंदर आहे. सुदामा विप्रांना कधीच वाटत नव्हतं माझं जे घर आहे ते द्वारकाधीशांच्या कृपेमुळे हे व्हावं. पत्नी म्हणते जावा, तुमचा मित्र द्वारकाधीश आहे ना, जावा आणि मागा. मागण्याची पण इच्छा होत नाही त्यांना. ब्राह्मण असा असतो. आणि इकडे येतात तर सगळं भगवंतांनी ऐश्वर्य प्रदान केलेलं असतं. तर ब्राह्मणापेक्षा आपल्याला वैष्णव स्तरावरती यायचंय. की कशा पद्धतीने एक जो वैष्णव असतो तो वैष्णव स्वतःला दिनहीन दास समजत असतो, बरोबर की नाही? तो कुठल्याही गोष्टीची कामना करत नाही. पुढे सांगतात की ब्राह्मणांच्या पतनाच्या या सूत्रपाताचा शृंगीच्या पित्याला अतिशय पश्चाताप झाला, तो पुढे आपणास समजेल. आणि याचं सगळ्यात मोठं दुःख कोणाला झालं माहितीये? हा जो ब्राह्मण, हा जो शृंगी जो होता, या शृंगीने असे कावळे आणि कुत्र्यांशी तुलना केलेली परीक्षित महाराजांची हे शमीक ऋषींना कळालं आणि त्यांना खूप पश्चाताप झाला. ते खडसावतायत आपल्या मुलाला आणि त्याला कृपा देखील करतायत, बाबा असं नको बोलू तू. का? तर ते एक थोर ब्राह्मण आहेत. आणि जो ब्राह्मण असतो ना, तो दुसऱ्याला कधी शाप देत नाही. ब्राह्मणामध्ये एक गुण असतो, तर दुसऱ्याला कधी शाप देत नाही. तो म्हणत नाही. काय काय आजकाल शाप देतात मला नाही माहिती बाबा. पण असे लय विचित्र शाप देतात, तुझं हेच होऊ दे, तुझं तेच होऊ दे, बरोबर की नाही? पण ब्राह्मणांमध्ये एक गुण असतो, तो ते कोणालाच कधी शाप देत नाहीत. ते प्रत्येक परिस्थितीमध्ये भगवंतांवर आश्रित असतात. दान मिळो न मिळो, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने आपलं जीवन आपण व्यतीत केलं पाहिजे. ठीक आहे, ओके, थांबतो मी इथं. कोणाला काही याच्याविषयी जिज्ञासा आहे का, किंवा ऍड करायचं याच्यामध्ये काही? बरेच भक्त कमी आहेत, कदाचित आपला थोडस आपण सुट्ट्या घेतल्या त्याच्यामुळे बरेच भक्त गायब झालेत. सगळ्यांना वाटलं की आता गोपीनाथ लीला प्रभू सुट्टीवर गेलेले आहेत बहुतेक, चला आपण पण सुट्टी घेऊया आता. तर काही दिवसापूर्वी माझी जी मामी होती तिने शरीर सोडलं. त्याच्या अगोदर 1-2 महिन्यापूर्वी माझ्या आजीनी शरीर सोडलं होतं, तेव्हा मी उडपी यात्रेमध्ये होतो. मला काही गावी जाता आलं नाही, म्हणून यावेळेस मला जावं लागलं आणि ते कार्य वगैरे जे काही विधी आहेत ते मला करावे लागले. ठीक आहे, हरे कृष्ण. कोणाला काही जिज्ञासा असेल तर तुम्ही बोलू शकता. हरे कृष्णा प्रभूजी. एक जिज्ञासा होती. ओके, मला एक कॉल येतोय, जस्ट अ मिनिट, महत्वाचा कॉल आहे. स्वरूप कृष्ण प्रभू तुम्ही एक्नॉलेज करा. हरे कृष्णा. बोला प्रभू. वृंदावती प्रभू, प्रश्न आहे तुमचा, प्लीज विचारा. हो प्रभूजी. नंतर आपण निकाल जाहीर करूया परीक्षेचा. बोला. भगवंताचे अनेक रूपे आहेत. हा बोला बोला. भगवंताचे अनेक रूपे आहेत, मग भगवत भक्ताने कोणत्या रूपाचे ध्यान करावे किंवा निवड करावी, असा एक प्रश्न होता. हा, खूप सुंदर प्रश्न आहे. तर भगवंत एकमेव अद्वितीय आहेत हे आपल्याला माहित आहे. भगवंतांचं कोणत्याही रूपामध्ये आपण ध्यान केलं, आराधना केली, तरीही भगवंतापर्यंत जातं. कारण भगवंत स्वतः म्हणतात, नामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्र अर्पिता निमित्त स्मरणेन काल.
की भगवंतांच्या प्रत्येक नावावरती तेवढीच शक्ती त्यांनी काय केलेली आहे, स्थापित केलेली आहे किंवा दिलेली आहे प्रत्येक नावाला. भगवंतांचं कोणतंही जरी नाव घेतलं तरी आपल्याला लाभ हा होणार आहे. परंतु आपण कोणत्या चेतनेत आहोत किंवा आपली भावना काय आहे, आपलं आकर्षण कोणत्या रूपाकडे आहे, त्यावरती अवलंबून असतं. विशेष करून आपण आश्रय कोणाचा घेतलेला आहे. जसं 4 संप्रदाय आहेत प्रभूजी, आपल्याला माहिती आहे 4 संप्रदाय आहेत. 4 संप्रदायाद्वारे विशेष करून भगवंतांची भक्ती केली जाते. तर या 4 संप्रदायामध्ये आपण कोणत्या संप्रदायामध्ये आश्रित आहोत, कोणत्या गुरु शिष्य परंपरेला आश्रित आहोत, त्यांच्याकडून आपल्याला ज्या भगवंतांच्या रूपाची ध्यान आराधना करण्यासाठी सांगितलेलं आहे ते आपण केलं पाहिजे. आणि आपण आपल्या मनाने जर केलं तर त्याचा एवढा लाभ होणार नाही. त्याचा लाभ होईल, भगवंताचं नाम एकमेव द्वितीय आहे, परंतु ज्यावेळी आपण आश्रय घेतो, शरणागत होतो गुरूंशी, त्या परंपरेशी, त्यावेळी त्याचा विशेष शक्ती त्याची आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण विशेष करून बघा, हरिनामाचा ज्यावेळी आश्रय घेण्यापूर्वी आपण गुरु महाराज, त्यानंतर प्रभुपाद, त्यानंतर पंचतत्व यांचा आश्रय घेतो, त्यांना प्रार्थना करतो आणि त्यानंतर आपण हरिनामाकडे जातो. त्यामुळं आपण त्यानुसार विशेष करून आकर्षित झालं पाहिजे किंवा आराधना केली पाहिजे, जी गुरु शिष्य परंपरेद्वारे जी सांगितलेली आपल्याला आहे. त्यामुळे आपल्याला अधिक लाभ होऊ शकतो. अन्यथा आपापल्या चेतनेनुसार सर्वजण आपापल्या चेतनेनुसार किंवा स्तरानुसार भगवंतांच्या वेगवेगळ्या रूपाचं ध्यान करत असतात. परंतु लाभ हा पूर्णपणे आपल्याला गुरु शिष्य परंपरेद्वारे, गुरूंद्वारे जे आपल्याला दिलेले आहेत इन्स्ट्रक्शन, त्याद्वारे जर आराधना केली, त्या रूपाचं ध्यान केलं, पूजा अर्चा केली, तर ती आपल्याला जास्त लाभदायक होऊ शकते असं मला वाटतंय. तर गोपीनाथ लीला प्रभू पण आलेत, तेही बोलतील. हरे कृष्ण. तुम्ही उत्तर बरोबरच सांगितलं असेल. मला प्रश्न कळेल का? मी कॉलमध्ये होतो. प्रभूजी, प्रश्न असा होता, भगवंताची अनेक रूपे आहेत, मग भगवत भक्ताने कोणत्या रूपाचे ध्यान करावे किंवा निवड करावी? खूप छान प्रश्न. त्याचं छान उत्तर पण मिळालं ना तुम्हाला? प्रभूजी, एक सांगायचं होतं आणखीन, का प्रत्येक तुम्हाला कोणते विग्रह आवडतात? आता माझा तुम्हाला प्रश्न. प्रभूजी, एक सांगायचं होतं का प्रत्येक युगामध्ये भगवंतांनी अवतार घेतलेले आहेत. तर कलियुगामध्ये सुद्धा भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. हो. आणि तसं एक भागवतामध्ये सांगितलेलं आहे का प्रत्येक युगामध्ये ज्या भगवंतांनी अवतार घेतला आहे त्याचीच पूजा करावी. मग कलियुगामध्ये कुणी अवतार घेतलेला आहे? कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. आपले गुरु दीक्षा झाली ना, गुरु महाराजांनी ते भगवंत दिलेत तुम्हाला. कुठे आहेत ते? गळ्यामध्ये आहेत की कुठे ठेवलेले आहेत? दाखवा. गळ्यामध्येच आहे. दाखवा एकदा आम्हाला. ते नाही, जपमाळ. हा, जपमाळ आहे ना. माताजींकडे दिली आहे का? ओके. हे भगवंत आहे तुमचे. ठीक आहे. मी एक तुम्हाला प्रसंग सांगतो. एकदा इंद्रदुम्न स्वामी महाराज आणि परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज ट्रॅव्हल करत होते. तर इंद्रदुम्न महाराजांचे विग्रह होते खूप छान, आणि ते विग्रह विमानामध्ये त्यांनी असे ठेवले, त्यांना भोग वगैरे दाखवला, आणि इष्टदेव म्हणतात त्याला. तर ते ठेवले, त्याला भोग वगैरे दाखवला, हे खूप छान सगळं पाहिलं. आणि त्यांनी राधानाथ महाराजांना विचारले की महाराज तुमचे विग्रह कुठे आहेत? तर महाराजांनी फीडबॅक काढली आणि म्हणाले, धिस इज माय विग्रह. आणि भगवंतांचं नाम घेत राहिले, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपले विग्रह कुठलेही असू द्यात, चांगले विग्रह दिसणं ही केवळ डोळ्यांची व्यायाम होईल, परंतु
कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार आपल्यासाठी सगळ्यांसाठी सगळ्यात महत्वपूर्ण भगवंत जर कुठले असतील तर ते नामप्रभू आहे. त्या नामप्रभूंना जिभेवरती नाचवलं पाहिजे आणि ते उच्चारण कानाने ऐकलं पाहिजे. मी 5 गोष्टी सांगतो फक्त तुम्हाला, विषय निघालाय म्हणून. मी जप करताना जे वरिष्ठांकडून ऐकलंय ते 5 गोष्टी आपण हे करायच्या. 5 पी सांगितलेले आहेत. 5 पी नामजप करताना त्याचा तुम्हाला लाभ होईल. पहिलं पी आहे पोस्चर. पोस्चर म्हणजे आपली व्यवस्थित बैठक या नामप्रभूंसाठी. ठीक आहे. दुसरं आहे प्रोनाउन्सिएशन. प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चारण. ठीक आहे. पहिलं आपली बैठक कशी असते. दुसरं असतं आपलं प्रोनाउन्सिएशन म्हणजे आपण बसलोय असा पण तोंडातून नामच निघत नाही, त्याला अर्थ नाही, तर नाम निघलं पाहिजे. प्रोनाउन्सिएशन. तिसरं आहे प्लेस. आपलं जे प्लेस आहे ते खूप छान पाहिजे. तिसरा पी सांगितलेला आहे. पोस्चर, प्रोनाउन्सिएशन, प्लेस, प्रेयर्स. आपण प्रार्थना केल्या पाहिजेत, बरोबर की नाही, नामजप करताना. आणि 5वा पी सांगितलाय पीपल. पीपल म्हणजे आपण कुठे बसलेलो आहोत ते थोडंसं ध्यानात घ्यायचं. ती जागा देखील महत्वाची आहे. आपण वैष्णवांच्या संघामध्ये जर असू, ह्या 5 पी जर लक्षात ठेवले ना आपले, नामसाधनेमध्ये बऱ्यापैकी आपल्याला रुची येईल. आपली बैठक पद्धत, आपलं उच्चारण, आपल्या प्रार्थना, आपलं बसण्याचं ठिकाण आणि आपल्या अवतीभोवती असणारे वैष्णव पीपल, याच्यामध्ये आपण जर नामजप केला तर आपला नामजप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. ठीक आहे प्रभू. तर आपल्यासाठी तेच इष्टदेव आहेत आपले नामप्रभू. बाकीचे तर मला राधा माधव आवडतात, कारण का मी 2000 पहिली यात्रा केली मायापूरची आणि मी भव्य असे राधा माधव पाहिले. बस सुंदर. याचा अर्थ असा नाही की दुसरे विग्रह कुठले आवडत नाहीत, परंतु राधा माधव, नरसिंहदेव, पंचतत्व हे फर्स्ट लव ॲट फर्स्ट साइट म्हणतात ना, पहली ही बार में प्यार हो गया, तसे ते विग्रह आहेत. तसे प्रत्येकाचे विग्रह आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचे आपले जे नामप्रभू आहेत त्या नामप्रभूंना आपण हे करायचं. अमल कथा माताजी, त्यांना पण उत्तर सांगायचं वाटतं तुमचं. येस माताजी बोला. नाही प्रभूजी, उत्तर नाही सांगायचं. मला मला असं विचारायचं होतं की समजा आपल्याला सेवा आली आणि आपण भौतिक कारणासाठी आपण ती सेवा करू शकलो नाही, तर तो आपल्याकडनं अपराध होतो का प्रभूजी? हरे कृष्ण. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेल, एका भक्ताच्या जीवनामध्ये भौतिक कारण कुठलं नसतं. दुर्दैवाने आपण हे आध्यात्मिक, हे भौतिक असं आपण समजून ठेवतो, परंतु एक जो ग्रहस्थ असतो त्या ग्रहस्थाचे सगळे कार्य हे आध्यात्मिकच असतात. त्यामुळं मला काल बँकेमध्ये जायचं होतं. मी म्हणू का ते भौतिक सेवा होती? अरे नाही, ग्रहस्थासाठी मला ते गोष्टी गरजेच्या आहेत, त्याला मी भौतिक नाही म्हटलं पाहिजे. म्हणून आपण भौतिक गोष्टी कोणत्या म्हणतो, तर ज्या की माझ्या भौतिक गोष्टीची व्याख्या मी तुम्हाला सांगतो. भौतिक गोष्टी म्हणजे त्या गोष्टी ज्या गोष्टी माझ्या भगवंतांना विस्मरण करवतायत, माझं गृहस्थ आश्रमामध्ये विस्मरण करवतायत, माझ्या गुरूंच्या आज्ञेमध्ये गुरूंच्या प्रतिज्ञेमध्ये विस्मरण करवतायत, या गोष्टी भौतिक झाल्या. तर आता माताजी माझा तुम्हाला प्रश्न आहे, ह्या ज्या मी गोष्टी सांगितल्या या सोडून कुठल्या गोष्टी होत्या का त्या, किंवा त्याला तुम्ही भौतिक म्हणताय का? नाही प्रभूजी, म्हणजे जे नाही, याचा अर्थ ती भौतिक गोष्ट नाहीये. ठीक आहे. ग्रहस्थांसाठी जी कुठली गोष्ट आहे ती आपण भौतिक लगेच म्हणतो आणि तिथं आपण कन्फ्युजन करून टाकतो. तर जे घरासाठी योग्य आहे, जे आपल्या परिवारासाठी योग्य आहे ते मी करा, ते मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. कधीच असं करू नका की अरे मला भागवतम क्लास ऐकायचा आहे आणि घरामध्ये एखादं मूल आजारी आहे किंवा आपलं कोणी आजारी आहे, नाही मला भागवतम क्लासच ऐकायचा आहे, मी ते आजारी पडलं तरी चालेल, हा मूर्खपणा आहे. ठीक आहे. तर तिथं आपल्या भक्तांनी काय केलं पाहिजे, जिथं जिथं गरज आहे आपल्या परिवारासाठी, आपल्या गृहस्थ धर्मासाठी, आपल्या पत्नीसाठी, आपल्या प्रिय पतीसाठी जे काही आपल्याला करायचंय ते तुम्ही करा. ते भौतिक गोष्ट नाहीये.
मी नाही सांगितलं. बरोबर ना वृंदापती प्रभू? तर थँक्यू प्रभूजी, खूप क्लिअर सांगितलं तुम्ही एकदम. ऍक्च्युली माताजी हे प्रश्न खूप आहेत. इस्कॉन मध्ये तर खूप प्रश्न आहेत हे. मी थोडस बारकाईने याच्यावर चिंतन करतोय. भक्त नाही त्या गोष्टीला भौतिक समजतात. जसं एक उदाहरण गौरांग प्रभू देतात की एक साधक नवीन नवीन इस्कॉन मध्ये येतो. त्याची आई म्हणते की बेटा जा मार्केट में से आलू लेके आ. तर तो नवीन नवीन आलेला असतो, भक्तीमध्ये आलेला असतो, नाम संकीर्तन भगवत महिमा ऐकलेला असतो. आपण शरीर नसून आत्मा आहोत हे ऐकलेलं असतं. जड आणि पदार्थाचं, जड आणि चेतनाचं थोडस विश्लेषण कळालेलं असतं थेरॉटिकली. तो म्हणतो की माँ मैं ये भौतिक चीजें नहीं लाऊंगा. परंतु ही भौतिक गोष्ट नाहीये, ती आध्यात्मिकच आहे. ठीक आहे. म्हणून आपल्या गृहस्थ आश्रमासाठी, आपल्या पती पत्नींसाठी ह्या सेवा आपण केल्या पाहिजेत. तिथं भौतिकतेची हे नाही. फक्त त्याच्यामधून आपण आळस करतोय का, त्याच्यामधून आपल्या गोष्टींमध्ये थोडासा आळस येतोय का, किंवा भगवत भावना, गुरूंची वाणी याच्यापासून दुरावा निर्माण होतोय का, ती गोष्ट जर असेल, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी आपण करत असेल तर त्याला भौतिक म्हटलं पाहिजे, परंतु गृहस्थासाठी नाही माताजी. ठीक आहे. येस प्रभूजी, येस. ओके. आराध्य गोपी माताजींना पण काहीतरी सांगायचं आहे. सांगायचं नाही, मला तेच विचारायचं होतं. मग भौतिक गोष्ट कुठली? तर त्यात मला उत्तर भेटलं, इंद्रिय तृप्तीसाठी करतो ती भौतिक गोष्ट. हा. एका प्रश्नामध्ये 4 प्रश्नांची उत्तर दिली. उत्तर पण मिळालं. ओके, ठीक आहे, चालेल. मी थांबतो. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद. उद्यापासून रेग्युलर आपला क्लास असेल. सगळ्या भक्तांनी अजून जे नाही आहेत, गायब झालेले आहेत, मिस्टर इंडिया मिसेस इंडिया झालेले आहेत, त्यांना पण सांगा. हरे कृष्ण. रिझल्ट हा, निकाल जाहीर करायचा होता. हा, स्वरूप कृष्ण शुक्रवारी प्रभू सांगितलं निकाल होतं. सांगतील. हरे कृष्णा. तर इथून 34 भक्तांनी परीक्षा दिलेली, सर्वजण पास झालेले आहेत. 30% पर्यंत पासिंग आहे. 30%च्या खाली फेल. तर काही भक्तांनी ऍक्च्युली भागवतमचा आश्रय न घेताच काही परीक्षा दिलेल्या आहेत, त्यामुळे एवढे कमी मार्क्स पडले. त्यामुळे त्या दिवशीच मी सांगितलं होतं की आपला हा परीक्षेचा हेतू हा आहे की आपण थोडं सिंहावलोकन आपल्याकडून व्हावं. त्याच अध्यायामध्ये आपण जाऊन त्या श्लोकांबद्दल थोडंसं श्रवण करू किंवा वाचन करू, तर परत आपला रिव्ह्यू होऊ शकतो. त्यासाठी आहे. तर कृपया आपण परीक्षा सोडवताना विथ बुक असल्यामुळे चर्चा करून सोडवू शकता, भक्तांशी चर्चा करू शकता, आपण स्वतः अध्ययन करून सोडवू शकता. असं केलं तर जास्तीत जास्त आपल्याला फायदा होऊ शकतो. तर आपण स्कोअर अनाउन्स करू. तर निर्मला शिंदे माताजी 30% मार्क्स पडलेत. दत्तात्रय वाघमारे प्रभू 40%. शालन जगदाळे माताजी 40%. पल्लवी चव्हाण माताजी 50%. सुजाता पारगावकर माताजी 50%. रेखा एरंडे माताजी 60%. आश्रय आराधिका देवी माताजी 60%. अंजनाबाई दत्तात्रय सोनवणे आराध्य आपले अनादी चंद्रभागा माताजी 60%. निर्मला वारुळे माताजी 60%. अर्चना वाढवणकर माताजी 70%. अनिता अंकुश आराध्या गोपी माताजी तर 70% पडले त्यांना. हिरकन देवीदासी भारती माताजी 70%. सुरेखा गाडे माताजी 80%. नेत्रा म्हात्रे माताजी 80%. फणींद्रनाथ प्रभू 80%. अंजली जाधव माताजी 80%. जया शिरबदे माताजी 80%. मीरागिरी माताजी 80%. संजना माताजी 80%. सुनीता सूर्यवंशी माताजी 90%. रागिनी प्रिया माताजी 90%. भावना निकम माताजी 90%. स्मिता परदेशी माताजी 100%. शत्रुपा माताजी 100%. नम्रता माताजी 100%. माधुरी गायकवाड माताजी 100%. सुवर्णा ओंबळे माताजी 100%. अमलकथा माताजी 100%. वृंदापती प्रभू
100%. केशवी प्रिया माताजी 100%. मंगेश बडे प्रभू, स्वाती कुलकर्णी माताजी, प्रियांका शेडगे माताजी, अलका विठ्ठल पवार माताजी यांना सर्वांना 100% पडलेले आहेत. अशा प्रकारे जास्तीत जास्त भक्तांचा स्कोर चांगला आलेला आहे. सर्वांचे अभिनंदन. हरे कृष्ण. कोणाचा स्कोर राहिला असेल तर क्षमा असावी, परंतु जेवढे 34 भक्तांचा जो आहे माझ्याकडे रेकॉर्ड त्यांचा मिळालेला आहे. आपण अनाउन्समेंट केली आहे. ठीक आहे, चला तर अनाउन्समेंट करूया. अनाउन्समेंट साठी कोण आहे? आराध्य गोपी माताजी. वृंदापती प्रभूजी सांगा उद्या कोणाची आहे रिकॅप. ऋतिकेला माताजी आहेत का? माताजी रती केली माताजी. हा हा आहे का ते? आहेत का? नसतील तर त्यांना फोन करा, नाही तर दुसरं एक नाव अनाउन्समेंट करून ठेवा, म्हणजे पुढचं सांगा परत प्रभू. तरी- नंतर आराध्य गोपी माताजी. मीच आहे का? ठीक आहे. हा, तुम्ही त्यांना फोन करा रती केली माताजींना. ते नसेल तर हा, मग हा, तुम्ही हा. करा. ठीक आहे, ठीक आहे. ओके, ठीक. चला, गोपीनाथ लीला प्रभूजी आपल्याला खूप छान असं सांगतात. बरेच दिवस सुट्टीवर होते आणि आज जॉईन केलं आणि असंच आपल्याला लेक्चर देत राहू. जास्त सुट्ट्या नका घेऊ म्हणावं, आम्हाला सुट्टी द्या थोड्या त्यांचं पण अभिनंदन करूया. हरे कृष्ण महामंत्र म्हणा. आशीर्वाद द्या, जेणेकरून रेग्युलर मी तुमच्यासारखी माझ्यामध्ये रुची येईल. हरे राम हरे राम 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 हरे हरी बोल हरी वांछा हरी कल्पतरू बोल हरी कृपा बोल. सिंधु हरे हरे कृष्ण प्रभुजी. हरे हरे हरी हरी बोल. बोल हरी बोल. हा, कोण बोलत होता? हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी. ते लिंक होते 9 बरोबर सांगितले होते असं. 9 बरोबर सांगितले होते का? हा 9 बरोबर आले होते. मग मग स्वरूप कसं काय? कृष्ण प्रभूंनी किती सांगितले बरोबर? 60% असं काहीतरी सांगितलं त्यांनी. नाही, स्वरूप कृष्ण प्रभू 30% खाल्ले तुम्ही त्यांचे. नाही प्रभूजी, मग कुठे चुकलं लक्षात यायला पाहिजे ना प्रभूजी. हा हा हा, ते स्वरूप कृष्ण प्रभू सांगतील तुम्हाला. स्वरूप कृष्ण चालेल, प्रभू बरोबर. कॉल करा माताजींना. चालेल चालेल प्रभूजी. जाऊ. अजून दुसरं तसं कोणी काही काही बोलत होतं का? नाही नाही सारंगच होता, मग मला येत नाही ना ते. चालेल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. धन्यवाद. धन्यवाद प्रभूजी. हरी बोल.